संत चोका सागराचे पाणी वजर आगावपर्यंत सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। दिनांक 4 फेब्रुवारी दुपारी संभावित पाणी टंचाई लक्षात घेता खडकपूर्णा नदीवरील संत चोका सागरातील पाणी सोडण्यात आले। यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, परंतु हे पाणी लिंगा देवखेडपर्यंत येणार आहे। त्यामुळे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील वजर आगाव, बुमराळा, सावरगाव, खापरखेड, चांगेफळ ही गावे वजर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी येणार नसल्याने तहानलेलीच राहणार आहेत। त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना या गावांना करावा लागणार आहे। ही संभावित पाणी टंचाई लक्षात घेता खडकपूर्णा धरणाचे पाणी वजर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी विदर्भ विभागीय उपसंपादक रघुनाथ आगाव, वजर आगाव, बुलढाणा। बातम्या व नवीन अपडेट्ससाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका, जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल।